नमस्कार मित्रांनो, मी सूरज तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर सर्वांना जय श्रीराम आणि हर हर महादेव। चला मागच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत राहा। आज चला आम्ही शिवपुराण ऐकण्यासाठी। आता तुम्ही तर बोल पाहिली जसे आपण अपलोड केले, 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत। तर आपण अधिक व्हिडिओ अपलोड राहिलेला आहे करू आपण अधिक। तुम्हाला दिसेलच माधुगुदरचा अपलोड होईल, नंतर हे होईल। तर आता आले 2:45। तर आता आम्ही चाललेलो आहे शिवपुराण ऐकण्यासाठी, कारण की काम असल्याच्यानं काही जाणं होत नाही। पांठेलाच असतो तो, पांठेला आणि पेपर तुम्हाला माहिती कामं असतातच सगळ्यासाठी आहे। चला मस्त मी घातलं होतं आपले प्रभू श्री रामजीचं टी-शर्ट। चला मस्त जाऊ, हे काही आपल्याला महाकालचं काही दिसलं नाही। चला मग आपल्या व्हिडिओमध्ये असे कंटिन्यू बनत राहा। आता असेच व्हिडिओला सपोर्ट देत राहा, आपण असंच कंटिन्यू बनत राहू। आता व्हिडिओ चांगल्या प्रकारे नवीन आपण कॉन्टेंटचं व्हिडिओ बनवू आपण। इंस्टाग्रामवर काही जास्त येत नाही। तर आता मग आता चाललेलो आम्ही सूरज आणि मी। सूरज आपल्या तुमचा सपोर्ट फक्त असा राहू द्या कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये। तुमचा सपोर्ट असला की मी काही ना काही करू शकेन। तुमचा सपोर्ट नसला, आपलेच माणसं आपल्याला सपोर्ट करीन नाही। आता जय श्रीराम, जय श्री महाकाल। तर मित्रांनो, आम्ही चालला सध्या आता शिवपुराणमध्ये दररोजसारखं बोर्ड लावलेलं। चला मग आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचं आहे। सूरज चला चल रे नाचा। मित्रांनो, मस्त आता आम्ही आता शिवपुराण ऐकण्यासाठी। चला मग आपण आता पेंडालमध्ये चांगल्या प्रकारे ऐकून पचवण्याची जी शक्ती आहे ती शक्ती शिव परमात्म्याची आहे। शिव परमात्म्याची आहे, कारण किम तद ब्रह्म। ब्रह्म या शब्दाची व्याख्या करत असताना शिव महापुराण कथा सांगते की अक्षर ब्रह्म परम। अक्षर गजाचं शिर आणतात, ते बसवतात आणि बसवल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेशाचं प्रथम रूपाचं दर्शन होते। लक्षात घ्या, आम्ही जे श्री गणेशाचं पूजन करतो आज, ते भगवान शिव परमात्म्याने त्या गजाचं जे मुख आहे ते मुख त्या तोडलेल्या मुखाच्या ठिकाणी बसवले। आणि आम्ही भाद्रपद मासामध्ये त्या श्री गणेशाचं, कारण श्री गणेश ही जी देवता आहे विघ्न विनाशक देवता आहे। जो मनुष्य श्री गणेशाच्या द्वादश नामाचा उच्चार करते त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही विघ्न येत नाही। की सुनो गजै कदंतस्य कपिलो गजकर्णक लम्बो धरस्त विघ्नो विघ्ननाशो गणाधीपं धूम्रकेतु गणाध्यक्षं भालचंद्रं गजाननं द्वादशैतानि नामानि। हे द्वादश नाम भगवान गणेशाचे आहेत। लक्षात की सुनो गजै कदंतस्य कपिलो गजकर्णक लम्बो धरस्त विघ्नो विघ्ननाशो गणाधीपं धूम्रकेतु गणाध्यक्षं भालचंद्रं गजाननं द्वादशैतानि नामानि। त्या द्वादश नामाचा जो उच्चार करतो भगवान गणेशाचा, त्या मनुष्याच्या घरामध्ये रिद्धी सिद्धीचा निवास होतो। त्या मनुष्याच्या घरामध्ये कोणाच प्रकारचं विघ्न येत नाही। जो मनुष्य द्वादश गणेशाचं जे नाम आहे, द्वादश नामाचा मुखानं नाम घेतो, त्या मनुष्याला कधीच विघ्न येत नाही। या सोहंच्या मंत्राच्या द्वारे भगवान शिव परमात्म्याचं पूजन केलं पाहिजे। सूर्यास्त झाल्यानंतर, सूर्यास्त झाला तर 3 घटिकेनंतर भगवान शिव परमात्म्याचं जे पूजन आहे ते पूजन या सोहंच्या मंत्राच्या द्वारे, या भाग्योदय मंत्राच्या द्वारे मनुष्याने केलं पाहिजे। मंत्राला ओम ऐं ह्रीं श्रीं मम सर्व सुख सौभाग्यं देहि देहि श्रीं ह्रीं ऐं। सोमप्रदोषाचा मंत्र या शिवकथेमध्ये आला। ओम ऐं ह्रीं श्रीं मम सर्व सुख सौभाग्यं देहि देहि श्रीं ह्रीं ऐं। समस्त भाग्योदय निर्माण करणारा हा मंत्र आहे। मनुष्यानं भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव परमात्म्याचं यजन पूजन केलं पाहिजे। आमच्या घरामध्ये एखादा मुलगा आहे आणि तो मुलगा शाळेला जातो, कॉलेजमध्ये जातो, अभ्यास जर करत नसेल तर ज्ञानाचं वर्धन करण्याकरता बुध प्रदोष जो आहे, बुधवारच्या दिवशी येणारा जो प्रदोष आहे तो प्रदोष केला पाहिजे।
आणि त्या बुधवारी येणाऱ्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव परमात्म्याच्या शिवपिंडीवर सर्व पूर्णत्व दीक्षा मंत्र जो आहे भगवान शिव परमात्म्याचा त्याद्वारे पूजन केलं पाहिजे. मंत्र या शिवकथेमध्ये आला. ओम ह्रीं परमगुरुवे साक्षात भवं ह्रीं नमः. ओम ह्रीं परमगुरुवे साक्षात भवं ह्रीं नमः. या मंत्रामध्ये भगवान शिव परमात्म्याचा दोन्ही वेळेस बीज मंत्र आला की ओम ह्रीं परमगुरुवे साक्षात भवं ह्रीं नमः. बुधवारच्या दिवशी येणारा जो प्रदोष आहे हा प्रदोष ज्ञानाची वृद्धी करणारा आहे आणि या पूर्णत्व दीक्षा मंत्राच्याद्वारे भगवान शिव परमात्म्याचं यजन पूजन त्या बुध प्रदोषाच्या दिवशी मनुष्याने केलं पाहिजे. जो बृहस्पतिवार म्हणजे गुरुवारच्या दिवशी येणारा जो प्रदोष आहे गुरुची जी पीडा आहे ती पीडा दूर होण्याकरता एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये जर गुरुपीडा सांगितली असेल एखाद्या सद्गुरूचा प्रसाद प्राप्त होण्याकरता गुरुवारच्या दिवशी येणारा जो प्रदोष आहे तो प्रदोष मनुष्याने केला पाहिजे. त्या गुरुवारच्या प्रदोषाचा मंत्र या शिवकथेमध्ये आला. ओम श्रीं श्रीं गुरुवरप्रदाय ओम श्रीं श्रीं नमः. ओम श्रीं श्रीं गुरुवरप्रदाय श्रीं श्रीं नमः. नंतर शुक्र प्रदोषाचं व्रत आलं. शुक्रवारच्या दिवशी शुक्र प्रदोषाचं जे व्रत आहे हे संगती प्राप्ती करता केलं पाहिजे. कारण शुक्र नावाचा जो ग्रह आहे हा ग्रह तेज प्रदान आहे. तेज प्रदान करणारा जो ग्रह आहे हा ग्रह शुक्र आहे. आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस ते जे शुक्र निर्मित जे तेज आहे ते तेज आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस एका बालकाची उत्पत्ती होते. आणि म्हणून शुक्र प्रदोषाचं जे व्रत आहे व्रत संतती विहीन मनुष्याने केलं पाहिजे. संतती विहीन मनुष्याने ज्याच्या जीवनामध्ये संतती नाही ती संतती प्राप्त होण्याकरता मनुष्यानं शुक्र प्रदोषाचं व्रत केलं पाहिजे. भगवान शिव परमात्म्याच्या शुक्र प्रदोषाचं जे व्रत आहे ते व्रत करण्याकरता शुक्र प्रदोषाच्या दिवशी मनुष्यानं भगवान शिव परमात्म्याचं पूजन केलं पाहिजे. मंत्र आला. ओम मम आत्म प्राणः चिंतय जाग्रय दर्शय दर्शय ओम गुं नमः. ओम मम आत्म प्राण चिंतय जाग्रय जाग्रय गुं नमः. शुक्र प्रदोषाचा मंत्र आला. कारण भगवान शिव परमात्मा संतती प्रदान करणारे संतती विहीन मनुष्याला नवे नवे अयोनी समोर संतती प्राप्त करून देणारे सद्गुरु शिव परमात्मा आहे. कारण भगवान शिव परमात्म्याच्या मंदिराच्या बाहेर जे नंदिकेश्वर भगवान असतात पुरातन काळामध्ये या शिवकथेमध्ये कथा आली की शिलाद नावाचे एक ऋषी होते. आणि हे जे शिलाद नावाचे ऋषी होते या ऋषींना संतती नव्हती पुत्र नव्हता. उद्याच्या कथेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाची कथा या ठिकाणी येणार आहे. आणि उद्या कथेचा जो 7वा दिवस आहे 7वा दिवस आहे त्या अनुषंगानं कथेच्या समाप्तीनंतर या ठिकाणी ग्रंथपूजन आणि व्यासपूजन होणार आहे. कारण ही जी कथा आहे कथा सुतांनी शौनकादिकांना भगवान शिवाने माता पार्वतीला आणि नंदिकेश्वर भगवंतांनी सनत कुमारांना व्यास महाराजांनी सुतांना सांगितलेली होती अशी जी कथा आहे. आणि ही कथा
संपला, ज्यावेळेस समाप्तीकडे प्रस्थान करते त्यावेळेस व्यासांचं पूजन, ही कथा वक्ता जो आहे त्या वक्त्याचं पूजन आणि ग्रंथाचं पूजन करण्याची परंपरा आहे. त्या कथेमध्ये भगवान शिव परमात्मा माता पार्वतीला सांगतात की पिवळं वस्त्र, पीत वस्त्र जो मनुष्य भगवान शिव परमात्म्याच्या शिवकथेला अर्पण करतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सौभाग्याचा उदय होतो. जो मनुष्य भगवान शिव परमात्म्याच्या शिवकथेला लाल वस्त्र अर्पण करतो तो मनुष्य भगवान शिव परमात्म्याच्या परमकृपेचा अनुग्रह, परमकृपेचा जो अनुग्रह आहे त्या अनुग्रहाची प्राप्ती त्या मनुष्याला होते. आणि म्हणून उद्याच्या कथेमध्ये भगवान शिव परमात्म्याच्या शिवकथेचं पूजन आणि व्यासपूजन या ठिकाणी होणार. त्या ठिकाणी स्वपनदादा आणि सौ पूजाताई आपण येतील आणि या ठिकाणी आरती करता ती ज्योत आहे ती ज्योत दिला नसेल त्यांनी उद्या या ठिकाणी, कारण हे जे कथेचे आयोजन असतात हे आयोजन माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय होत नसतात. कथा आयोजकांना भरपूर अशा या ठिकाणी आजचे जे अन्नदाते आहेत ते बंधुदादा, श्री माननीय बंधुदादा माहुरे ते स्टेजवर येतील आणि या भगवान शिव परमात्म्याचा जो शिवप्रसाद आहे तो घेऊन जातो. चला तर मग मित्रांनो, चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा या शिवपुराणचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला.